महाराज तुम्हाला सांगू का, सुदामाची अशी अवस्था झाली होती, सुदामालाही वाटत होते आपले मुलं बाळ उपाशी मरतायत, आपण कृष्ण भगवंताकडे जायला पाहिजे. पण सुदामदेव एक एक दिवस लोटतच होते महाराज. सुदामाची अशी अवस्था झाली होती महाराज की तो रोज कृष्ण भगवंताला आठवण करत होता आणि मनातल्या मनात म्हणत होता. महाराज काय म्हणत होता माहिती महाराज, एका फिल्मी पिक्चरातलं सॉंग आहे महाराज, म्हणू का महाराज? पिक्चरातलं गाणे. पण आपण होते का सुदामा तेव्हा काय म्हणत होते पाहायला, पण असं वाटतं महाराज की सुदामानं नक्कीच असंच म्हटलं असेल. ज्या वेळेला कृष्ण भगवंताला आठवत असतील त्यावेळेला काय म्हटलं असेल, अरे मेरे दोस्त लौट के आजा, बिन तेरे जिंदगी अधूरी है. अरे मेरे दोस्त लौट के आजा, बिन तेरे जिंदगी अधूरी है. आज तू देख मेरी हालत को, बिन तेरे हर खुशी अधूरी है. हे मेरे दोस्त लौट आजा. असंच म्हटलं असेल ना महाराज. पण महाराज ज्या वेळेला सुदामा, तुम्हाला माहिती, तुम्ही काल ते ऐकलं वाटतं सर्व चरित्र, सुदामा गेले, सोन्याची नगरी भेटली. हा मित्र पाहिजे तर दुखायला उंबऱ्या सारखा, हो दुखायला उंबऱ्या सारखा, हो मित्र बनव्या गाढव्या सारखा, हे मित्र बनव्या गाढव्या सारखा, हो मित्र बनव्या गाढव्या हे मित्र बनव्या गाढव्या सारखा, एक तू मित्र कर आरसा सारखा, एक तू मित्र कर आरसा सारखा, हो मित्र बनव्या मध्ये गाढव्या सारखा, मित्र बनव्या मध्ये गाढव्या सारखा, मित्र बनव्या मध्ये गाढव्या सारखा. असा एक तरी मित्र पाहिजे महाराज. ज्या वेळेला साधकांनी सांगितलं, त्या धरणेकरांनी सांगितलं, महाराज ज्याच्याद्वारे सोन्याचा पिंपळा अंगी आहे ते पण रेडा बोले,
करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज सुद्धा अंगी तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंग त्याचा. जर का ज्ञानोबारायांच्या मनामध्ये आलं असतं तर तुला या तीनही गोष्टी ज्ञानोबारायांनी दिल्या असतात. आता महाराज तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की तुका म्हणे आले समर्थाच्या मना, मग समर्थ कोण? समर्थ एकच आहे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ज्यांच्या अंगामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम अशा तीन शक्ती आहे तो समर्थ. पण मी म्हणतो महाराज देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहे. कशावरून सांगतो लक्ष ठेवा. IMP इम्पॉर्टंट. कीर्तन संपल्या याच्यातला प्रश्न पडू शकतो, टिक मार करा. IMP आला लक्षात. एक प्रश्न गेला मी तेव्हा सांगितलं नाही, विसरून गेलो होतो. पाकिटाचा प्रश्न आहे ना. आता इम्पॉर्टंट. देवाच्या तीन शक्त्या कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम आणि संतांच्या तीन शक्त्या कशावरून सांगतोय? देव संत की देव श्रेष्ठ की संत श्रेष्ठ. महाराज पहिले आपण देवाची कर्तुम शक्ती पाहू. गौतम ऋषींनी अहिल्याला श्राप दिला. मनुष्य होती शिळा झाली. नाही नाही ते नंतर आहे, हे होतं मग ते झालं. आता पहिले मनुष्य होती शिळा झाली. श्राप दिला होता शिळा झाली म्हणजे दगड झाली. अगोदर कोण होती अहिल्या? गौतम ऋषीची पत्नी तर होती अगोदर, पण ती महिला होती की नको? श्राप दिल्यामुळे ते कोण झाली? हा दगड झाली. बरोबर. ज्या वेळेला रामचंद्र प्रभू सीते स्वयंवराला जात असताना, त्या जंगलामधून जात असताना ज्या वेळेला श्रीराम प्रभूंचे चरणाचा स्पर्श झाला, असं सांगतात चरणाचा स्पर्श झाला ना होता महाराज, ते जे चालत होते ना त्यांची ती मातीची धूळ उडाली, पायाने ती धूळ उडाली, ती त्या शिळेला लागली आणि ती स्त्री झाली. शिडा होती स्त्री झाली. थोर कीर्ती वाखेली. आता आलं त्या शिळा होती मनुष्य झाली. थोर कीर्ती वाखेलेली. अगोदर ती कोण होती? महिलाच होती. नंतर कोण झाली? महिलाच झाली. काही नवाला आहे का? चला कर्तुम शक्ती ही देवाची झाली. आता आपण संतांची कर्तुम शक्ती बघू. बरोबर कोण श्रेष्ठ? महाराज राजपाल नावाचा राजा होता. सारख्या सारख्या मुली होत होत्या. शेवटी राणीला सांगितलं याच्यानंतर जर का तुला मुलगी झाली म्हणजे तू गेली, खत्म, बाय बाय. याच्यानंतर जर का तुला मुलगी झाली तर टाटा, खत्म, बाय बाय, तू खल्लास. आणि सर्वात अगोदर जे माझ्याजवळ निरोप घेऊन येईल की राजा तुम्हाला मुलगी झाली, ते बी टाटा, खत्म, बाय बाय. महाराज योगायोगाने मुलगीच झाली. राजपाल नावाच्या राजाला मुलगीच झाली. आता दासी म्हणे मी जर का गेली तर मी गेली. ब्राह्मण बुवाले बोलवलं. म्हणजे ब्राह्मण बुवा इकडे या. राजाला जाऊन सांगा की राणीला मुलगा झालाय, पण तुम्हाला 20 वर्ष तोड पाहता. ब्राह्मण बुवा म्हणे मी 20 नाही सांगत, मी 40 सांगतो म्हणे, कारण 20 वर्षानंतर जर राजाला माहिती पडलं तर मी टाटा, खतम, बाय बाय. हिच्यानं पाहिलाय ना भाऊ इंस्टाग्राम, हिच्याला समजे. बरोबर आहे ना महाराज? यात आहे ना मीरा आजी पाहते 12 वर्ष काय होतं, टाटा, खतम, बाय बाय. ते काय त्याला समजून विचारायला. याचा न्यू मॉडेल आहे ना. ब्राह्मण बुवा म्हणे मी 20 वर्षांनी सांगत, मी 40 वर्ष सांगतो. म्हणजे तुम्ही किती सांगा पण राजाला सांगा तोड पाहू नका. ब्राह्मण बुवा राजाजवळ गेले. म्हणे राजा मुलगा झाला, आनंद झाला महाराज राजा. पण ज्या वेळेला ही मुलगी 20 वर्षाची झाली
म्हणजे मुलगा, हा मुलगा, ही मुलगी, ही मुलगी, हा मुलगा. बड़े अफसोस की बात है, समझने वाले की. तसं कोण म्हणत होतं माहितीये?